3 दिवसात कुणाला काही मागील 3 दिवसात कुणाला काही एक्सपिरियन्स आला, काही नवीन गोष्ट जाणवली, काही बदल जाणवला, काही नवीन गोष्ट शेअर करावीशी वाटते? प्लीज रेज युअर हँड. हात वर करायचा आहे किंवा चॅट बॉक्समध्ये मी टाईप करायचं आहे, तर मी तुम्हाला अनम्यूट करतो. कुणाला काही शेअर करायचं? किती लोकांनी ॲक्टिव्हिटी केल्या, रेग्युलर करत आहेत रोज? किती लोकांचा आजचा पहिला दिवस आहे? फर्स्ट डे किती लोकांचा आहे? फर्स्ट डे. व्हेरी गुड. बघा, ॲक्टिव्हिटी करणार नाही आपण तर काहीच होणार नाही. ठीक आहे ना? ॲक्टिव्हिटी जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला रिझल्ट कसा दिसेल मला सांगा. है ना? सिंपल गोष्ट सांगतो मी, की आपण एखाद्या जिममध्ये जाण्यासाठी त्याची फीस भरली, जिमची 1 वर्षाची. ओके. आणि आपण जिममध्येच गेलो नाही किंवा जाऊन फक्त बसून राहिलो, तर आपलं वजन कमी होईल का? आन्सर इज नो. आरती मॅडम, तुम्ही तर आय थिंक पेड ग्रुपमध्ये आहे ना, पेड ग्रुपमध्ये? येस, रिपीट अटेंड करत आहे. ओके, काय हरकत नाही. दिस इज द लेवल 1 बॅच. ही लेवल 1 आहे. ठीक आहे, अटेंड करू शकता तुम्ही, काय अडचण नाही. काहीतरी नॉलेजच मिळेल तुम्हाला. ठीक आहे. सो आवाज येते सर्वांना? सो मला हे सांगायचं आहे तुम्हाला, की आपण जर का एखाद्या जिमचे पैसे भरले आणि तिथे जाऊन आपण काही केलं नाही एक्सरसाइज, तर आपलं वजन कमी होईल का? येस, नो? आन्सर इज नो. म्हणजे आपण 6 दिवसाचा क्लास जर करत असू आणि जर का आपण काहीच करत नसू ऍक्टिव्हिटी, तर काहीच फरक पडणार नाही. मग आपण म्हणू, अरे वाह, क्लास बहुत अच्छा था, व्हेरी गुड सर, काय छान शिकवलं हो तुम्ही. बस 7व्या दिवशी जैसे थे, गाडी वही पटरी पे खड़ी दिखेंगी जहाँ पे खड़ी थी. बरोबर आहे? किती लोक ॲग्री करतात? शो मी युअर हँड. राईट? ॲग्री करताना मग काय केलं पाहिजे आपण? आपण काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. मी रोज सांगतो, रोज रोज सेशन जेव्हा चालू होते तेव्हा मी रोज सांगतो की ॲक्शन घेणे हे फार इम्पॉर्टंट आहे. जर का तुम्ही ॲक्शन नाही घेतली तर काहीच उपयोग नाही. फक्त पैसे भरून आणि फक्त क्लासेस करून आयुष्य बदलत नसते. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागत असते. है ना? पैसे भरूनही बदलत नाही आयुष्य. असंही नाही की बाबा तुम्ही बस माझ्या लेवल 2चे पैसे भरा, मग 3चे भरा, मग 4चे भरा आणि मग तुमचं आयुष्य बदलून जाईल. असं काहीच होणार नाही. एवढं स्पष्ट कोणीच बोलत नाही. है ना? मी स्पष्ट याच्यासाठी बोलतो कारण की मी माझ्या आयुष्यामध्ये तो स्ट्रगल, त्या गोष्टी बघितल्या आहेत. ओके. आणि मला एक गोष्ट फार प्रकर्षाने जाणवली. ती गोष्ट ही होती. आवाज येतोय? कटला तर सांगा मला, हां, कारण इंटरनेट थोडंसं अपडाऊन आहे. एक गोष्ट मला फार प्रकर्षाने जाणवली आणि ती गोष्ट ही होती की जोपर्यंत आपण ऍक्शन घेत नाही तोपर्यंत सब चीजें धरी के धरी ही रहती है. ओके. सो कोणी शेअर करेल का मागच्या 2-3 दिवसातला काही एक्सपिरियन्स? कुणाला काही सांगावंसं वाटेल का? काय केलं तुम्ही? मॉर्निंग इव्हिनिंग ऍक्टिव्हिटी केली कोणीतरी? टाईप केलंय चॅट बॉक्समध्ये. काय केलं मॉर्निंग इव्हिनिंगला सुकन्या मॅडम? ते सांगा फक्त की काय केलं तुम्ही मॉर्निंग इव्हिनिंगला. मी तुम्हाला अनम्यूट करतो. अनम्यूट करा आणि सांगा मॉर्निंगला आणि इव्हिनिंगला काय केलं, सर्वांना सांगा. अनम्यूट करा जरा. बोलायची सवय लावा. हा, हॅलो. येस हॅलो. येस. येस. बोला. गुड गुड इव्हनिंग. इव्हनिंग सर्वांना. मॉर्निंग इव्हिनिंगची ऍक्टिव्हिटी म्हणजे सर तुम्ही बोललात ना की सकाळी उठल्यावरती आपण आहे त्या जागी बसून आपण म्हणजे थँक्यू बोलायचं की हम्म. नवीन दिवस मला दाखवला हम्म. त्याच्यासाठी. ओके. आणि रात्री झोपताना म्हणजे दिवसभरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये काय काय म्हणजे दिवसभरात काय काय चांगल्या गोष्टी झाल्या हम्म. त्याच्यासाठी. आणि विजन बोर्ड तर ऑलरेडी मी केलाय पण तो माझा डिजिटल वाला आहे. मी ओके. लिहिण्यात मला करायचं मी ट्राय करते पण हम्म. अजून तो कम्प्लीट नाही झालाय. हम्म. असं आणि मी स्वतःला नेहमी असं तुम्हाला तर मी ऑलरेडी सांगितलं माझा काय प्रॉब्लेम आहे तो. हम्म. पण त्याच्यातून पण नेहमी स्वतःला पॉझिटिव्ह की नाही होणार तुझं काम होणार हेच सांगायचा प्रयत्न माझा चालू असतो. तेच म्हणजे मॉर्निंगला पण पॉझिटिव्ह गोष्टीनेच की बाबा मी जन्माला आली आहे मला आजचा दिवस दाखवला द युनिव्हर्स त्याच्यासाठी थँक्यू हे गुड बोलून गुड. दिवसाची सुरुवात करते. आणि जसं हम्म. तुम्ही बोललात की ग्रास वरती थोडंसं चालायचं करून हम्म. ते चालायचं सुरुवात केलेली आहे. आणि रात्री झोपताना तसंच परत युनिव्हर्सला थँक्यू बोलून दिवसभरात जे काही चांगल्या गोष्टी झाल्या वाईट गोष्टी आठवतच नाही. चांगल्या गोष्टी ज्या काय झाल्या त्या बोलून थँक्यू बोलून झोपून जाते. ओके. तो मागील 3 दिवसात काय फरक जाणवला तुम्हाला?
आहे म्हणजे पहिल्यापेक्षा बेटर वाटतंय, म्हणजे पॉझिटिव्ह वाटतंय मला. बरं, ओके. आहे. थँक्यू. थँक्यू फॉर शेअरिंग. ओके, सुकन्याजी थँक्यू. अजून कोणाला बोलायचं आहे? बोला. बोलायची सवय लावा. थ्रोट चक्र ओपन करा. आणि थ्रोट चक्र. तुम्हाला तुम्हाला गुरु करून घेण्यामध्ये मला खूप आवडेल सर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद. ओके. सो थँक्यू थँक्यू सर. फॉर शेअरिंग. येस, थ्रोट चक्र ओपन करा. मी काय म्हणतोय? ओपन युअर थ्रोट चक्रा. थ्रोट चक्र म्हणजे बोलतो जेव्हा आपण आपल्या भावना व्यक्त करतो, तेव्हा आपलं थ्रोट चक्र ओपन होते. काल 7 चक्र शिकलो आपण. ह्या बॅचमध्ये आहे ना एक अडचण आहे. ह्या बॅचमध्ये म्हणजे हे जे 6 दिवसाची बॅच असते, या सगळ्याच बॅचमध्ये एक अडचण आहे. काय आहे सांगू तुम्हाला? याच्यामध्ये कन्सिस्टन्सी फार कमी असते लोकांची. का बरं? कारण याच्यासाठी फीस फार कमी चार्ज करतो आपण, किंवा करतच नाही कधी कधी. त्यामुळे कन्सिस्टन्सी कमी असते, आणि ते कन्सिस्टन्सी कमी असल्यामुळे ॲक्शन कमी घेतात लोक. ॲक्शन कमी घेतात म्हणजे ज्या गोष्टी सांगितल्या जातात ते करतात कमी, आणि त्या केल्या कमी जातात, म्हणून रिझल्ट कमी येतात त्या गोष्टीचे. सिम्पल आहे. रिझल्ट हे कशावर डिपेंड आहे? ॲक्शनवर, की आपण किती ॲक्शन घेतो. अजून कोणाला बोलायला आवडेल? शेवटचे 2 मिनिटं आहे आपल्याकडे. हु वॉन्ट्स टू स्पीक? रेज युअर हँड. मला नाव घेऊन घेऊन बोलावं लागेल. मनीषा मॅडम, तुमचा कितवा दिवस आहे आज? अनम्यूट करा, अनम्यूट. किती दिवस झाले क्लास अटेंड करत आहे तुम्ही? अनम्यूट करा, बटन दाबा. सर होत नाही. हा, 3 दिवस झाले. ओके, आज चौथा दिवस आहे तुमचा. हा, कसं चौथा वाटतं? आहे. एक दिवस मिस झाला. रेकॉर्डिंग बघितली त्या दिवशीची. दुसरा. हो. कसं वाटत आहे तुम्हाला मागील 3 दिवसापासून? खूप छान. आजचा अनुभव चांगला आहे माझा. काय आहे अनुभव, सांगा तर आम्हाला जरा. की त्याच्या म्हणजे जे तुम्ही काल चक्रात सांगितलेत, हम्म, हम्म, तर थोडस आध्यात्मिक असल्यामुळं हम्म. मला त्याच्यामध्ये खूप इम्प्रूव्ह काल वाटलं. ओके. आणि आणि माझे म्हणजे पूर्ण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. काही गुड. महत्वाचे निर्णय खूप असे ह्याच्यावर होते, काठावर, ते एकदम बदलले माझे. आणि व्हेरी मी गुड. एकदम म्हणजे ठाम झाले, जे माझे अनिर्णित होते, मी घेऊ हम्म, शकत नव्हते. हम्म. मला कळतच नव्हतं की मी काय करते, ओके. म्हणजे काय करायला पाहिजे, आपण चुकीचं आहे का बरोबर आहे. पण ते ह्या हम्म. 2-3 ह्याच्यातच मी म्हणजे एकदम हे झाले, की मला कळलं की नाही नाही नाही, आपण चुकतोय आणि हेच निर्णय आपले योग्य आहेत. आणि हा ओके. घ्यायलाच पाहिजे आपण. हे तीन म्हणजे दिवसात झालं. स्वतःसाठी. हम्म, हम्म. स्वतःसाठी. येस, येस, येस. कुठून आहात परिस्थिती तुम्ही? किती काही असली ती येणारच आहे. पण आता एक्झॅक्टली. आपल्यासाठी स्वतःसाठी तुम्ही जसं सांगितलं की वेळ हा द्यायचा आणि स्वतःची इम्प्रुव्हमेंट करायची आणि स्वतःला द्यायला पाहिजे गुड, ती. गुड, गुड, गुड. हं. कुठून आहात तुम्ही, मनीषा मॅडम? पुण्यातून. व्हेरी धानोरी. नाईस. व्हेरी नाईस. ओके. हं. आम्ही पण पुण्यातूनच आहे. व्हेरी नाईस. हो का? थँक्यू. थँक्यू फॉर शेअरिंग. ओके ओके. ओके. थँक्यू, थँक्यू. खूप छान. ओके. सो आता यांनी जो एक मुद्दा मांडला, त्या मुद्द्यावर मी 2 मिनिटं बोलतो आणि मग आपण पुढे जाऊ. है ना? त्यांनी काय म्हटलं, की पर्सनल स्वतःला वेळ दिला पाहिजे. आज आपण सगळ्या गोष्टी करतो, लक्षात घ्या. स्वतःचा जरा टाइम शेड्यूल बघा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करता, म्हणून मी ॲक्टिव्हिटी सांगतो, की सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय केलं तुम्ही. त्याच्यामध्ये हे बघा की स्वतःला किती वेळ दिला तुम्ही. राईट. एक गोष्ट लक्षात घ्या. जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करू शकत नाही, तो इतरांवर प्रेम करू शकत नाही. इफ यू आर नॉट केअरफुल अबाउट युअर सेल्फ, हाऊ यू विल बी केअरफुल अबाउट अदर्स. तुम्ही जर काहीही खात असाल, कितीही वाजता झोपत असाल, कितीही वाजता उठत असाल, याचा अर्थ तुम्हाला तुमच्या बॉडीची चिंता नाही आहे. म्हणजेच तुम्ही इतरांच्या बॉडीची चिंता करा. अरे काही नाही होत, खाऊन घे एवढं. अरे काही नाही होत, एवढी आता पोळी राहू नको देऊ, आता घेऊन घे एवढं. उद्या अजून उगाच शिळं नाही पाहिजे. राईट. सो इट मीन्स यू आर केअरलेस अबाउट यू अँड अबाउट अदर्स, मेनली युअर फॅमिली मेंबर्स. कारण ते खूप जवळ असतात आपल्या. आपण आपल्या फॅमिली मेंबरवर प्रेम करतो का? हो, येस नो चॅट बॉक्समध्ये सांगा बरं. प्रेम करतो का आपण? असं कसं प्रेम करतो बरं आपण, की आपण त्यांच्याबद्दल केअरलेस आहोत आणि आपण प्रेम करतो म्हणतो? असं दुविधा मनस्थितीत आहे आपण. एकीकडे आपण म्हणतो की प्रेम करतो, एकीकडे आपण त्यांचीच काळजी करत नाही. राईट. कालचं शिळं त्यांना खाऊ घालतो दुसऱ्या दिवशी.
है ना, एक्स्ट्रा खाऊ घालून देतो की हे राहू नको देऊ आता, बाकी संपवून टाक एवढी भाजी. राईट, असं होते ना, होते की नाही असं घरात, जनरली होते ना असं. आम्ही जनरल गोष्टीवर जास्त बोलतो, कारण माझे जे एक्सपिरियन्स आहेत हे पुस्तकातून आलेले नाही आहेत, हे रिअल लाईफमधून आलेले आहे, रिअल जिंदगी से आए हुए आहे. माझं कोणतंही लेक्चर ऐका तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला हेच सापडेल. आय टॉक अबाउट युअर राईट नाव, जे काही आयुष्य तुम्ही जगत आहात त्या आयुष्याबद्दल बोलतो मी पुस्तकी ज्ञान देत नाही, ते नाहीच आहे माझ्याकडे. ओके. सो हाऊ वी लव अवर सेल्फ, हाऊ वी सी अवर सेल्फ, त्याप्रमाणे आपण इतरांना बघत असतो. म्हणून आजचा जो चौथा दिवस आहे आपला, ज्याच्यामध्ये आपण रेकी शिकत आहोत, सर्व आपलं पार्टिसिपंट आलेले आहेत जवळजवळ, ठीक आहे, जेवढे लोक रोज असतात तेवढे आलेले आहेत. तर सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे खूप स्वागत करतो आजच्या या चौथ्या दिवसामध्ये. आणि आपला क्लास 8 वाजता असतो हे पण सांगतो मी तुम्हाला. 8:10 पर्यंत तुम्ही जॉईन करता. इंडिया है ना, इंडिया है ना भैया. 8 मतलब 8:10, है ना. सो शार्प टाइम जॉईन करायचा, 8 म्हणजे 8 वाजता. ओके. पुढची गोष्ट हे आहे की आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय आहे एनर्जी. ओके. काल मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सांगितली, आठवते काय तुम्हाला, मला माहित नाही, की सूर्यनमस्कारवाली ऍक्टिव्हिटी सांगितली ना. काल परवा सांगितली मला वाटते, की सूर्यनमस्कार कसं करू शकतो आपण. आणि त्या सूर्यनमस्काराने काय होते की आपण दिवसभर कसं राहतो, चार्जअप राहतो. दिवसभर आपली एनर्जी जी आहे ती एका सर्टन पॉईंटवर राहते. रोज जर तुम्ही तो सूर्यनमस्कार केला तर तुमची एनर्जी हाय राहील. आणि तुम्हाला माहिती आहे का एनर्जी हाय राहिल्याने काय होते, सांगतो तुम्हाला, थांबा. तुमच्या घरात लहान मूल आहे का, किंवा तुमच्या घराच्या आसपास लहान मूल आहे का, एखादं लहान मूल कधीतरी तर पाहिलं असेल. किती लोकांच्या घराच्या आसपास लहान मुलं आहेत. अच्छा, किती लोक स्वतः कधीतरी लहान मूल होते. आपण होतो ना कधीतरी, राईट. सो जेव्हा जेव्हा या लहान मुलाचं आणि त्याच्या आई वडिलांचं काहीतरी गोष्टीवरून आर्ग्युमेंट होतात, आर्ग्युमेंट म्हणजे ते म्हणते की पप्पा मला चॉकलेट पाहिजे, पप्पा मला हे खेळणं पाहिजे, मम्मी मला हे पाहिजे, तेव्हा त्या आर्ग्युमेंटमध्ये कोण जिंकते होते, लहान मूल जिंकते की पॅरेंट्स जिंकतात, कोण जिंकते नेहमी, हु ऑलवेज विन्स, पॅरेंट्स ऑर द किड. टाईप इन द चॅट बॉक्स, पॅरेंट्स ऑर द चाइल्ड. ते लहान मुलगा जिंकतो नेहमी की पॅरेंट्स जिंकतात, त्या नेहमी मुलं जिंकतात, राईट. हेच उत्तर आहे सर्वांचं, राईट. पण आपण हा कधी विचार केला की का जिंकतात ते मुलं नेहमी, त्याचं कारण सांगतो मी आज तुम्हाला. आणि ते जर का कारण आपल्याला समजलं तर तुम्हाला सांगतो आयुष्यात कोणतीच गोष्ट मिळवणे अशक्य नाही आहे. हां, थोडासा उशीर लागू शकतो. जी गोष्ट 2 वर्षात व्हायची कदाचित त्याला 2.5 वर्ष लागतील, जी वर्ष 6 महिन्यात व्हायची त्या गोष्टीला कदाचित 8 महिने लागतील. पण ती होणार, हे गोष्टीची शाश्वती तुम्हाला येईल आणि ती गोष्ट होणारच. कशी असते ती गोष्ट, लक्षात घ्या, आता लक्ष देऊन ऐका. खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगतो मी या 6 दिवसात. काय मी कोण ऐकते की नाही ऐकत, पण मी सांगतो. तर महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे काय, ते लहान बाळ जे असते ना त्याच्यामध्ये एनर्जी फार जास्त असते. तुम्ही त्याला म्हणा की नाही देणार, ते कसं करते, नाही नाही मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, झोपून जाईल खाली, है ना, की नाही मला पाहिजेच, तू काही करा मला पाहिजेच, आणि रडत बसणार. सो दिस इज व्हॉट इज द थिंग, जे आपण शिकलो पाहिजे, की एखादी गोष्ट जर आपल्याला पाहिजे आयुष्यामध्ये तर आपण त्याच्यासाठी किती जिद्दी आहोत. वजन कमी करायचं किती जिद्दी आहोत, हेल्दी राहायचं किती जिद्दी आहोत, पैसे कमवायचे किती जिद्दी आहोत. आपलं कसं आहे माहिती आहे का, आपल्याला आज रात्री असं वाटते, सिंगम रिटर्न्स आपण बघितला की आपल्याला वाटते की अरे माझी पण बॉडी झाली पाहिजे. दुसऱ्या दिवशी अरे जाऊ दे यार नंतर बघू. जिद्दी नाही आहे आपण, म्हणून आपल्याला त्या गोष्टी मिळत नाही. आणि आयुष्यामध्ये ज्यांनी ज्यांनी काही काही गोष्टी मिळवल्या, मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या, ते लोक काय होते, त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या त्यांच्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये ते लोक जिद्दी होते. काय होते, जिद्दी होते. काल मी एक मूवी बघितला, त्या मूवीचं नाव आहे सर फिरा. तुम्ही पण बघा तुम्हाला वेळ मिळाला तर, डिझनी हॉटस्टारवर आहे तो मूवी. सर फिरा नाव आहे त्या मूवीचं, लिहून घ्या. ओके. त्या मूवीमध्ये तुम्हाला समजेल की जिद्दीपणा काय असते. त्याच्यामध्ये एका रिअल स्टोरी दाखवलेली आहे एका व्यक्तीची, जो की एअरलाईन्स ओपन करतो स्वतःची. ओके. आता त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही कारण तो आपला विषय नाही आहे. विषय आपला हा आहे की आपण जिद्दी किती आहोत आपण, आणि ते जिद्दी राहण्यासाठी काय पाहिजे, एनर्जी पाहिजे स्वतःमध्ये. आणि ती एनर्जी कशी राहील हो, जेव्हा आपण काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करू रोज,
किती लोक इथं आहेत खरोखर सांगा इमानदारीने, टाईप करा मी चॅटबॉक्समध्ये, किती लोक आहेत की रोज काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करतात? टाईप मी इन द चॅटबॉक्स की रोज काहीतरी करतो सर मी. मी फिरायला जाते, मी योगा करते, मी काहीतरी करते. फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे रिमोट घेऊन टी व्ही समोर बसून बटणं दाबणे ते फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही आहे. ठीक आहे ना? नाहीतर लोकांना वाटेल की ते पण फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे. ओके, फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काहीतरी करता तुम्ही रोज, डेली. ओके, जर का ते करत असाल तुम्ही तर तुम्ही एनर्जेटिक आहात, तुम्ही एनर्जेटिक राहता. ओके, आता हे झालं आपल्या फिजिकल बॉडीसाठी. पण मेंटल साठी काय करतो हो आपण? मेंटल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण काय करतो? किती लोक असे आहेत की जे रोज डेली मेडिटेशन करतात रेग्युलरली? आता मेडिटेशन करण्याचे पण खूप सारे प्रकार आहेत, पण आम्ही तुम्हाला एक मेडिटेशन, एक गाइडेड ऑडिओ देऊ उद्या किंवा परवा. ठीक आहे, त्याचा तुम्ही वापर करा. तर ते फार पॉवरफुल आहे. ओके, ते फार पॉवरफुल मेडिटेशन आहे जे ते मला देणार आहे आम्ही. ओके, आजच आजच देणार मी तुम्हाला. पहिले ऐकवणार आज आणि मग देणार. ओके, सो आजच्या विषयाकडे आपण जाऊया पुढं. आजचा विषय आहे आपला एनर्जी. जेवढं जास्त एनर्जेटिक आपण राहू आपल्या आयुष्यामध्ये, तेवढ्यात जास्त वेळा आपण जिंकू आपल्या आयुष्यामध्ये. तेवढ्या तेवढ्या गोष्टी इझिली आपल्याकडे येतील किंवा आपण मिळवू शकू. ओके, सो डे 4 मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तुम्हाला काय वाटते एनर्जी म्हणजे काय? व्हॉट इज एनर्जी? काय वाटते तुम्हाला? चॅटबॉक्समध्ये सांगा मला. व्हॉट इज एनर्जी ॲज पर यू? तुम्हाला काय वाटते एनर्जी म्हणजे काय? एका शब्दात सांगा. काही लोक म्हणतील ऊर्जा. एनर्जीचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये ऊर्जा. काय वाटते तुम्हाला एनर्जी म्हणजे काय? लिहा जरा चॅटबॉक्समध्ये. करण्याची जिद्द. काय करण्याची? काम करण्याची जिद्द समजा. ओके, अजून टाईप करा चॅटबॉक्समध्ये. पॉझिटिव्हिटी, स्ट्रेंथ. ओके, अजून व्हॉट इज एनर्जी? तुम्हाला काय वाटते एनर्जी म्हणजे काय? व्हॉट इज एनर्जी? अच्छा, हे मी सांगत नाही, एक मोठ्या माणसाने सांगितलेलं आहे ते सांगतो मी तुम्हाला. ओके, विलिंग टू डू थिंग्स, ताकद, ॲक्टिव्ह राहणे, पॉझिटिव्हिटी, शक्ती. ओके, स्ट्रेंथ, सकारात्मक शक्ती. ओके, गुड गुड गुड. ठीक आहे, बघा. पेट्रोल कोणी लिहिलं बाबा? पेट्रोल लिहिलं कोणीतरी. ठीक आहे, एनर्जी म्हणजे काय? एनर्जी म्हणजे काय? एव्हरीथिंग इज व्हायब्रेटिंग ॲट स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी, दॅट इज कॉल्ड एनर्जी. प्रत्येक ती गोष्ट जी एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करत आहे ते म्हणजे एनर्जी. आता तुम्हाला मी एकदम सोपं समजून सांगतो. आपल्या रोजच्या डेली रुटीनमध्ये तुम्ही एखाद्या मंदिरात जाता, एखाद्या देवा ठिकाणी जाता, एखाद्या देवस्थानी जाता, त्यावेळी तुम्हाला कसं वाटते हो तिथे गेल्यावर? शांत वाटते, काम वाटते, है ना? काही डोक्यामध्ये स्ट्रेस असेल तर तुम्हाला ते विसरून जाता तुम्ही काही काळापुरतं. म्हणजे काय आहे माहिती आहे का? तिथला ऑरा, तिथली एनर्जी कशी आहे? स्ट्रॉंग आहे, पॉझिटिव्ह आहे. राईट? आणि तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाता, तुम्ही नवीन कपडे घालून मस्त छान तयार होऊन परफ्यूम मारून तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा. बघा तिथं 1 तास घालवल्यावर तुम्हाला डाऊन झाल्यासारखं वाटेल ऑटोमॅटिक. असं होते? झालेलं आहे असं? होते असं? असं का होते? कारण ती जी जागा आहे ते एनर्जी ड्रेनिंग जागा आहे. एनर्जी ड्रेनिंग म्हणजे काय? तिथं हॉस्पिटलमध्ये काय विचार चालू असतील लोकांचे? की माझ्या बरोबर झालं पाहिजे, लवकर बरं झालं पाहिजे, हे काय झालं बाबा, हे उगं झालं, पैसे कुठून आणू, असे विचार आहेत. ओके, पण मंदिरात विचार कसे आहेत? पॉझिटिव्ह आहेत. सो तुम्ही ज्या लोकांसोबत राहता, तुम्ही ज्या वातावरणात राहता, तुम्ही ज्या लोकांशी तुमचा रोज संबंध येतो, तिथे सुद्धा तुमची एनर्जी बिल्डअप होत असते. बरेच लोक म्हणतात की सर 6 दिवसाचा क्लास केल्यावर आम्हाला फार पॉझिटिव्ह वाटते, तिसऱ्याच दिवशी आम्हाला असं वाटलं, खूप मला असं वाटत आहे, खूप मी का बरं होते हे? कारण इथं येणारा प्रत्येक व्यक्ती काय विचार करतो? की काहीतरी माझ्या लाईफमध्ये चांगलं होणार आहे, ते चांगलं व्हावं याच्यासाठी मी आहे. इथं इथं आपण काय गप्पा करतो? नेहमी त्याच गप्पा करतो. कशाच्या रिलेटेड? ग्रोथच्या रिलेटेड. की आपण आयुष्यामध्ये पुढे कसं जाऊ, चांगलं काम कसं करू, इतरांना मदत कशी करू, पैसे कसे कमवू, ह्याच गोष्टीवर आपण चर्चा करतो. म्हणजे ग्रोथ. सिंपल काय आहे की आपण ग्रोथ बद्दल बोलतो, की आयुष्यात एक व्यक्ती, कोणीही एक व्यक्ती हा पुढं कसा जाईल. म्हणजेच एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी. म्हणून आपल्याला तिथं काही काही ठिकाणी
गेल्यावर आपल्याला बरं वाटते, चांगलं वाटते. हे काय आहे? एनर्जी आहे. आता ही एनर्जी म्हणजे काय? कुठलीही गोष्ट जेव्हा एका स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करते त्याला एनर्जी म्हणतात. जसं तुम्हाला एनर्जी जर पाहायची असेल तुमच्या जवळ आत्ता ताबडतोब, तर तुमच्याजवळ एक फोन आहे का? मला सांगा, एखादा फोन आहे का तुमच्याकडे आता? म्हणजे तुम्ही जॉईन केलेला आहे तो फोन सोडून, दुसरा फोन आहे का तुमच्याकडे? असेल तर त्याचा कॅमेरा ऑन करा. त्या फोनचा कॅमेरा ऑन करा आणि त्याला लाईट समोर धरा. लाईट लाईट असेल तुमच्या घरात एखादा, ओके. त्या लाईटच्या समोर असं त्याला पकडा त्या कॅमेराला. बघा तुम्हाला त्याच्यामध्ये काही व्हायब्रेशन्स दिसतील असे. ठीक आहे. जर आता नसेल पॉसिबल तर सेशन झाल्यावर करून बघा. लाईटच्या असं जवळ जेव्हा तुम्ही धरता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये काही व्हायब्रेशन्स दिसतात. ते व्हायब्रेशन्स म्हणजेच एनर्जी आहे. ओके. सो एनर्जी तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, आपल्या आसपास प्रत्येक ठिकाणी आहे. प्रत्येक ठिकाणी एनर्जी आहे. ओके. पण आता ह्या एनर्जीला आपण आपल्याकडे कसं आकर्षित करणार, याच्यासाठी एक सायंटिस्ट आहे, त्यांनी काहीतरी सांगितलेलं आहे का काय आहे तर. निकोला टेस्ला म्हणून एक सायंटिस्ट होऊन गेले. त्यांनी सांगितलं की इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड एनर्जी यू नीड टू अंडरस्टँड द व्हायब्रेशन्स. पहिले तुम्हाला व्हायब्रेशन समजावे लागतील जर तुम्हाला एनर्जी समजायची असेल तर. आता तुमच्या माझ्यासारख्या माणसांनी रोज एनर्जेटिक कसं राहायचं, किंवा त्या एनर्जीला कसं मिळवायचं, किंवा त्याच्याशी कसं नातं बनवायचं, जे आपण शिकतोय रेकी, ते पण काय आहे? एक एनर्जी आहे. काय आहे? एनर्जी आहे. रेकी काय आहे? एक एनर्जी आहे. त्या रेकीला आपण शिकतोय. तर आता याला कसं समजायचं, कसं आपल्या लाईफमध्ये आणायचं, हे आपण बघू सोप्या भाषेमध्ये. एनर्जीचे आहे ना 3 पॉईंट असतात. एक असते हाय पॉईंट, हाय म्हणजे हाय एनर्जी. एक असतो लो पॉईंट म्हणजे लो एनर्जी. आणि एक असतो मीडियम पॉईंट म्हणजे मीडियम एनर्जी. लो एनर्जीमध्ये आपण कधी असतो? जेव्हा कधी आपण, आठवा तो दिवस जेव्हा कधी तुम्ही आजारी पडले असाल, है ना, तेव्हा काही करावं वाटत नाही, काही खावं वाटत नाही, कुणाशी बोलावं वाटत नाही, म्हणजे आपण लो एनर्जीमध्ये आहे. हाय एनर्जीमध्ये आपण कधी असतो? एखादा दिवस आठवा, दिवाळीचा पहिला दिवस, किंवा तुम्ही काहीतरी नवीन घर घेतलं, तुम्ही नवीन गाडी घेतली, त्या दिवशीचा दिवस आठवा. त्यावेळेस तुम्ही हाय एनर्जीमध्ये होते. तुमचं लग्न झालं असेल, तुमच्या घरात कोणाचं लग्न असेल, असं काही मोठा कार्यक्रम असेल, त्या दिवशी बघा तुम्ही हाय एनर्जीमध्ये होते. त्या दिवशी दिवसभर तुम्ही जेवले नाही तरी तुम्हाला जाणवलं नाही की तुम्ही जेवले नाही. येस नो? बरोबर आहे, राईट? त्या दिवशी दिवसभर तुम्ही काम करत होते, 15, 16, 17 तास, तरी तुम्हाला हातपाय तुमचे दुखले नाही, बॉडी तुमची पेन केले नाही, काहीच झालं नाही. का बरं? कारण तुम्ही हाय एनर्जीमध्ये होते. मग मला एक गोष्ट सांगा सर्वांनी, जर आपण दररोज हाय एनर्जीमध्ये राहिलो तर आपल्याला कुठल्या प्रकारचा आजार होईल का? येस नो? जर का आपण दररोज हाय एनर्जीमध्ये राहिलो तर आपल्याकडे चांगले लोक आकर्षित होतील का? येस नो? आपण जर का दररोज हाय एनर्जीमध्ये राहिलो तर आपण आयुष्यामध्ये एक एक स्टेप पुढे जाऊ का? येस नो? टाईप इन द चॅट बॉक्स यार. काय करताय तुम्ही? टाईप इन द चॅट बॉक्स. राईट? काय होईल? आपण ग्रोथ करू लाईफमध्ये, आपण पुढे जाऊ आयुष्यामध्ये, जिथं आहोत त्याच्यापेक्षा अजून 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 एक एक स्टेप पुढे जाऊ, जर का आपण हाय एनर्जीमध्ये राहिलो. मग मुद्दा आता हा आहे की हाय एनर्जीमध्ये कसं राहायचं, राईट ना? बरोबर आहे ना? हाच प्रश्न पडला ना, की सर हाय एनर्जीमध्ये कसं राहायचं आपण पण. मी बोललो 3 एनर्जी असतात. आता लक्षात घेऊ आपण कसं जाऊ आपण हाय एनर्जीमध्ये. ओके, लिसन टू मी. 3 पॉईंट असतात: हाय पॉईंट, मिडियम पॉईंट, लो पॉईंट. ओके. वेन हाय एनर्जी अँड लो एनर्जी हे एकत्र येते, जेव्हा कम टुगेदर, तेव्हा काय होते? समथिंग क्रिएट होते किंवा समथिंग डिस्ट्रॉय होते. काहीतरी क्रिएट होते किंवा काहीतरी डिस्ट्रॉय होते. लक्षात घ्या, एका वर्गामध्ये 2 मुलं आहेत. एक आहे खूप हुशार आणि एक आहे ढप्पू, एकदम ढ आहे. हे दोघं जण जर सोबत बसायला लागले, रोज शाळेत सोबत यायला लागले, अभ्यास सोबत करायला लागले, तर काय होईल 1 वर्षानंतर? जनरली काय होईल? जो ढप्पू मुलगा आहे तो हुशार होईल, किंवा जो हुशार आहे तो ढप्पू होईल. राईट? हेच होईल ना? हेच होईल. म्हणजे काय होते की जेव्हा लो आणि हाय एनर्जी एकत्र येते तेव्हा काहीतरी चांगलं क्रिएट होते किंवा काहीतरी डिस्ट्रॉय होते. सो आता आपण एक लो एनर्जी आणि हाय एनर्जी जर एकत्र आलो, समजा आपण एखाद्या अशा मित्रासोबत आपण रोज बसतो की जो एकदम हाय एनर्जी आहे, त्याच्या लाईफमध्ये सक्सेसफुल आहे, रोज काहीतरी नवीन आयडिया त्याच्याकडे असते, काहीतरी नवीन आयडियाबद्दल तो बोलतो, काहीतरी पुढे जाण्याबद्दल तो बोलतो, तर ऑटोमॅटिकली आपणही पुढे जाऊ. राईट? येस ऑर नो? असं म्हणतात की माणूस म्हणजे आपण हे ॲव्हरेज ऑफ 5 असतो. ॲव्हरेज ऑफ 5 म्हणजे तुमच्या आसपास जे 5 लोक आहेत त्याचा ॲव्हरेज असता तुम्ही. लिहा जरा डायरीमध्ये, डायरी असेल तुमच्याकडे तर लिहा जरा. लिहा तुमचे 5 जवळचे मित्र कोणते, त्यांचे नावं लिहा. कोण आहेत 5 जवळचे मित्र तुमचे?
ज्यांच्याशी तुम्ही रोज जास्त बोलता, जास्त कॉन्टॅक्टमध्ये आहे, ज्यांच्याशी जास्त फोनवर बोलता किंवा रोज त्यांच्याशी तुम्ही चर्चा करता, असे 5 लोक कोण आहेत लिहा, घरातले सोडून. घरातले सोडून असे 5 लोक कोणते आहेत लिहा, त्यांचे नावं पटापट लिहा, पटापट लिहिले. लिहिले, लवकर लवकर लिहा, वेळ नाही आहे आपल्याकडे. खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या तुम्हाला आज. लिहिले का 5 नावं? आता त्याच्या समोर लिहा की त्यांची मंथली इन्कम किती आहे, त्या 5ही लोकांची. मला सांगू नका, ठीक आहे? लिहा पटापट 5 लोकांची इन्कम. हां, आता त्याच्या समोर लिहा की त्या 5 लोकांची हेल्थ कंडिशन कशी आहे. हेल्थ कंडिशन म्हणजे जर का ते अति जास्त फिट असतील, ओके असतील, तर त्यांना द्यायचं 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर फिट असतील तर. आणि जर का ते पोट वाढलेलं असेल, वजन वाढलेलं असेल, तर त्यांना द्यायचं 2, 3, 4 नंबर. ओके. लिहा पटापट 5 लोकांची हेल्थ कंडिशन काय आहे तुमचे मित्र. त्याच्यासमोर आणखी एक कॉलम करा, त्यांची रिलेशन कंडिशन काय आहे. रिलेशन म्हणजे ते सुखी चांगलं आयुष्य जगत आहेत की त्यांच्या घरात नेहमी भांडणं होत राहतात, की कोणाचा डिवोर्स झालेला आहे, की कोणाचं लग्नच होत नाही आहे, की कोणाचं आपल्या आईवडिलांसोबत जमत नाही, की कोणाचं आपल्या ऑफिसमध्ये काहीतरी अडचणी आहेत, किंवा कोणाचं आपल्या सोसायटीमध्ये जमत नाही, असं काही आहे का. लिहा तिकडे, त्याला त्याला स्कोर द्या. जर का एखाद्या व्यक्तीचे सगळे रिलेशन चांगले असतील तर त्याला 8, 9, 10 असं स्कोर द्या. एखाद्या व्यक्तीचे रिलेशन कमी जास्त असतील तर त्याला 1, 2, 3 असा स्कोर द्या. दिला. लिहा पटापट पटापट लिहा, वेळ नाही आहे आपल्याकडे. काही लोक तर लिहतही नाहीत मला वाटते. ठीक आहे, जो लिहिणार त्याला समजणार. ओके, लिहिलं. आता हे जे 5 लोक लिहिले, या 5 लोकांच्या समोर जे स्कोर तुम्ही लिहिले, जे त्यांची तुम्ही अर्निंग लिहिली, याची टोटल करा तुम्ही आणि त्याला डिवाइड बाय 5 करा. त्याची टोटल करा. समजा त्यांची सॅलरीज लिहिल्या तुम्ही, ते किती पैसे कमवतात त्याची टोटल करा, डिवाइड बाय 5 करा. त्यांची हेल्थ कंडिशन काय आहे त्याची टोटल करा, डिवाइड बाय 5 करा. त्यांची रिलेशन कंडिशन काय आहे त्याची टोटल करा, डिवाइड बाय 5 करा. तुमच्या असं लक्षात येईल की जे टोटल आहे त्याच्यासमोर तुमचं स्वतःचं नाव लिहा. तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही त्याच कंडिशनवर आहात. तुमचे जर का मित्र वजन वाढलेले असतील तर तुमचंही वजन वाढलेलं असेल. तुमचे जर का मित्र असे असतील की जे त्यांची कमी अर्निंग आहे, कसं तरी गुजारा करतात, कुछ तो भी ॲडजस्टमेंट कर रहे है ना, 15 दिवस झाले की त्यांचे पैसे संपतात, मग 15 दिवस ॲडजस्टमेंट करतात, तुम्हाला समजेल की तुम्हीही तिथंच कुठेतरी आहात, त्याच्यात जवळपास आहात तुम्ही. येस नो. म्हणजे आपण ज्या एनर्जी सोबत राहतो तसे आपण होतो. किती लोकांना आवडेल हो हाय एनर्जीमध्ये जाण्यासाठी. टाईप हाय इन द चॅट बॉक्स, HIGH हाय. हाय फॉर हाय एनर्जी. टाईप हाय इन द चॅट बॉक्स. हाय फॉर हाय एनर्जी. किती लोकांना आवडेल की मी हाय एनर्जीमध्ये राहिलो पाहिजे. म्हणजेच लक्षात घ्या, मी एक डायलॉग नेहमी सांगत असतो, तो नेहमी ऐका. तो डायलॉग हा आहे कि मारुति वालों के साथ रहोगे ना तो मारुति ही लोगे, मर्सिडीज वाले के साथ रहोगे तो मर्सिडीज ही लोगे. ॲटलिस्ट स्वप्न तरी बघाल की अरे यार याच्याकडे मर्सिडीज आहे, आपणही घेऊ कधीतरी. पण मारुतीवाल्यासोबत राहिलो ना तर कधीच स्वप्न नाही बघू शकणार की कभी तो मर्सिडीज लेंगे. क्यों? क्योंकि हमने मर्सिडीज देखी नहीं कभी. तो हम क्या सोचेंगे, ज्यादा से ज्यादा इससे ऊपर वाला एक मॉडल ले लेंगे बस. म्हणून नेहमी हाय एनर्जी वाल्या लोकांसोबत राहा. ओके. नाव ही हाय एनर्जी येणार कशी आपल्याला, त्या पॉईंटवर जाऊ आपण. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. ओके. सो 3 गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला, हाय एनर्जी, मिडियम एनर्जी आणि लो एनर्जी. तर हाय एनर्जी काय करते, काहीतरी क्रिएट करते. ओके. सो इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटी जी आहे आपल्या घरात, हे बेस्ट एक्झाम्पल आहे एनर्जीचं. बेस्ट एक्झाम्पल आहे. लक्षात घ्या कसं. इलेक्ट्रिसिटी आपल्या घरामध्ये येते, ती आपल्या घरात तयार होते का? उत्तर आहे नाही. ती आपल्या घराच्या बाहेर जे मीटर लावलेलं आहे त्याच्यात तयार होते का? नाही. ते कुठं तयार होते? ते एका पर्टिक्युलर पॉईंटवर तयार होते, पण तिथून ते आपल्या घरापर्यंत येते. मग ते घरापर्यंत जेव्हा येते तेव्हा आपण बटन दाबतो तेव्हा फॅन लागतो की नाही? येस नो. की ऑटोमॅटिक फॅन चालूच असतो दिवस रात्र, लाईट चालूच असतो दिवस रात्र, असं होते का? नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा तेव्हा ती एनर्जी आपण वापरतो बटन दाबून. बरोबर आहे. तसंच तुम्ही जे रेकी शिकताय आता, हॅलो, तुम्ही जे रेकी शिकताय आता, याच्यामध्ये तुम्हाला जी एनर्जी मिळणार आहे किंवा तुमच्यापर्यंत जी एनर्जी येणार आहे ती तुम्हाला तुमच्या चांगल्यासाठी वापरायची आहे आणि इतरांच्या चांगल्यासाठी वापरायची आहे. तर त्याला तुम्हाला बटन लावायचे आहेत. हे तुम्हाला शिकायचं. एनर्जी तुमच्याकडे आहे ऑलरेडी. तुम्हाला दाखवलं होतं ना मी, असं केलं होतं ना तुम्ही काल, राईट. तर एनर्जी तुमच्याकडे आहे.
फक्त तुम्हाला ते काय करायचे आहे, चॅनलाइज करायचे. लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये, काय करायचे आहे, चॅनलाइज करणे म्हणजेच रेकी शिकणे. त्याचं डिस्ट्रीब्युशन सिस्टम समजणे, त्याचं डिस्ट्रीब्युशन आणि त्याचं सिस्टम समजणे म्हणजेच त्या एनर्जीला काय करणे, चॅनलाइज करणे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते मी आता सांगत आहे तुम्हाला. त्याच्यासाठी आपण रेकी शिकतोय. रेकी काय आहे, रेकीचा काहीतरी उपचार आपण शिकतो, याला काय म्हणतात, अल्टरनेटिव्ह थेरपी. ओके, याच्यासाठी काही पॉईंट आहेत आपल्या शरीरामध्ये, 13 पॉईंट आहेत. किती लोकांना जाणून घ्यायचे, टाईप 13 इन द चॅट बॉक्स. किती लोकांना ते 13 पॉईंट जाणून घ्यायचे आहे जिथे आपण एनर्जी आपल्या वाढवू शकतो. टाईप 13 इन द चॅट बॉक्स. 13, टाईप 13 इन द चॅट बॉक्स. 13 पॉईंट आहेत आपल्या कुठे, बॉडीमध्ये, ज्या 13 पॉईंटचा वापर करून आपण काय करू शकतो, एनर्जी आपली बूस्ट करू शकतो एव्हरी डे, रोज. टाईप 13 इन द चॅट बॉक्स. टाइप 13 इन द चॅट बॉक्स. किती लोकांना माहित करून घ्यायचे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मनीषा जी, ऋषभ जी, व्हेरी गुड. चलो आगे बढ़ेंगे. तर आता ते कोणते कोणते पॉईंट आहे, एक एक पॉईंट आपण समजून घेऊ. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जरा कॅमेरा ऑन करा पटकन. कॅमेरा ऑन करा पटकन, कॅमेरा ऑन करा ज्यांना ज्यांना शक्य आहे, पुढचे 13 पॉईंट समजेपर्यंत. ओके, कुठेही बसलेले असले तुम्ही काय हरकत नाही, फक्त तुम्ही व्यवस्थित कपडे घातलेले पाहिजे, बाकी काही फरक पडत नाही, ठीक आहे. बाकी तुमच्या मागचं बॅकग्राऊंड कसे असू द्या. चला माझ्या सोबत सोबत करायचं आहे तुम्हाला. ओके, सो पहिले आपण पॉईंट समजून घेऊ कुठे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये, हां. आणि नंतर मग मी तुम्हाला मेडिटेशनचा ऑडिओ देतो. पहिला पॉईंट जो आहे तुमच्या बॉडीमध्ये तो आहे इथे डोक्यावर. हात ठेवा जरा सर्वांनी. याला म्हणतात हेड पॉईंट 1. काय म्हणतात याला, हेड पॉईंट 1. मी दाखवतो तुम्हाला. ओके, तुम्ही बघतही जा आणि करत जा सोबत सोबत. ओके, पहिला हेड पॉईंट 1 आहे, इथे आहे बघा. दिसला, सर्वांनी हात ठेवा जरा डोक्यावर. फील करा जरा, काय फील होते तुम्हाला बघा. काही वाटते का डोक्यामध्ये, जरा डोळे बंद करा काही सेकंदासाठी. शांत व्हा. हातामध्ये काही फील होते का बघा. हा जो आहे हा आहे फर्स्ट पॉईंट. ठीक आहे, आता याचं काय करायचं ते मी पुढे सांगतो. हां, पहिले करत जा माझ्या सोबत सोबत करत राहा, मग मी सांगतो काय करायचं. हा आहे फर्स्ट पॉईंट. दुसरा पॉईंट आहे हे बघा, असे डोळ्यावर दोन्ही हात ठेवायचे. याला म्हणतात हेड पॉईंट 2. हे बघा इथे बघा पिक्चर, असे दोन्ही हात ठेवायचे, हेड पॉईंट 2. ओके. ओके, हा आहे पॉईंट नंबर 2. ठीक आहे, लक्षात ठेवा, रेकॉर्डिंग बघा. ओके, त्यानंतर तिसरा पॉईंट आहे डोक्याच्या मागे असे हात ठेवायचे, हेड पॉईंट 3 म्हणतात याला. हात एकावर एक नाही ठेवायचे बघा, असे. ओके, वर खाली ठेवायचे हात. ठीक आहे, हेड पॉईंट 3. त्यानंतर हेड पॉईंट 4 इकडे थ्रोट चक्रावर असे हात ठेवायचे. ठेवत आहे सगळे लोक माझ्यासोबत, करत आहे, व्हेरी गुड. याला म्हणतात हेड पॉईंट 4. हे झाले 4 पॉईंट. हे तुमच्या नोट्समध्ये दिलेले आहेत बरं का, फर्स्ट लेवलच्या नोट्समध्ये दिलेले आहे, पण तरी मी तुम्हाला आज प्रॅक्टिस करून देत आहे. हेड पॉईंट 4 झाले. याच्यासोबत काय करायचं ते मी सांगतो पुढं, पहिले पॉईंट समजून घ्या. पाचवा पॉईंट आहे इकडे मानेच्या मागे. असे हात ठेवायचे. ओके, हा आहे तुमचा हेड पॉईंट 5. काय आहे, हेड पॉईंट 5 म्हणत जायचं माझ्यासोबत सोबत, लक्षात राहील तुमच्या. हेड पॉईंट 5. ओके, त्यानंतर आहे फ्रंट पॉईंट, म्हणजे ज्याला अनाहत चक्र म्हणतो आपण. इथं हृदयावर हात ठेवायचे, इथं छातीच्या मधात. उजवा हात वर, डावा हात खाली, असं ठेवू शकतो तुम्ही. हा, हा आहे तुमचा पॉईंट नंबर 6. ओके, आता काय करायचं याच्यासोबत ते पुढे सांगणार आहे मी. त्यानंतर 7 नंबरचा पॉईंट बघा, बेंबीच्या 2 बोटं वर, दोन्ही हात समोर ठेवा, मागं पुढे ठेवायची गरज नाही, दोन्ही हात समोर ठेवा असे. हे बघा माझ्याकडे बघा, मी दाखवतो, इकडे बघा. दोन्ही हात असे बेंबीच्या वर ठेवायचे. ओके, हा आहे 7. पुढचा पॉईंट आहे ओटीपोट, म्हणजे बेंबीच्या खाली. ओके, बेंबीच्या खाली ठेवायचे दोन्ही हात, बेंबीच्या खाली 2 बोटं, जिथं ओटीपोट आहे आपलं. ओके, हा आहे 8 नंबरचा पॉईंट, जिथं आपलं स्वादिष्टान चक्र आहे. ठीक आहे, नंतर आहे 9, म्हणजे जांघा जिथं आहे आपल्या. हे बघा इकडे बघा सगळ्यांनी, इकडे हात ठेवायचे आपल्याला, इकडे, इकडे हात ठेवायचे, इकडे हात ठेवायचे दोन्ही. ओके, ते आहे पॉईंट नंबर 9, मूलाधार चक्र. ओके, त्यानंतर पुढचं आहे अनाहत चक्र. आता हे बॅक साईडला आहे. आता हे झाले सगळे फ्रंट पॉईंट तुमचे. ठीक आहे, आता बॅक पॉईंट म्हणजे जिथं तुमचं अनाहत आहे, जिथं तुमचं हृदय आहे, त्याच्याच मागं, म्हणजे समजा इथे जर का कोणी सुई घातली तर ती मागं कुठं निघेल, तिथे इमॅजिन करायचं. तिथं आपला हात जर जात असेल, असा जात असेल तुमचा हात, तर फार चांगली गोष्ट आहे. नसेल जात तर समोरच ठेवा, नसेल जात तर समोरच ठेवा. तुम्ही फिट असाल तर तुमचा हात जाईल असा बघा, माझ्या जाते दोन्ही हात. नाही जात असेल तर असं समोर ठेवा. ठीक आहे, हा आहे पॉईंट नंबर 10. काय करायचं आहे ते नंतर सांगतो. त्याच्याच खाली जिथे तुम्ही बेंबीच्या वर हात ठेवले होते, तसेच हात मागे ठेवायचे, मागे ठेवायचे पाठीवर. हा आहे पॉईंट नंबर 11. ठीक आहे, त्यानंतर
जिथे तुमची पाठ संपते आणि कंबर चालू होते त्या ठिकाणी दोन्ही हात ठेवायचे आहे. हा आहे बॅक पॉइंट 12 नंबर. याला म्हणतात स्वादिष्टान चक्राचा बॅक पॉइंट. ठीक आहे, 12 नंबर. आणि शेवटचा पॉइंट कुठं आहे? दोन्ही हात असे ठेवायचे दोन्ही हात, आणि त्या हातावर बसायचं. म्हणजे असे हात ठेवले आणि त्या हातावर बसलो आपण. ओके, हा आहे पॉइंट नंबर 13. करून बघा सर्वांनी जरा. केलं? हे 13 पॉइंट तुम्हाला डेली चार्ज करायचे आहे. आता कसे करणार डेली चार्ज? चला, एक पॉइंट करू आपण सोबत सोबत. करायचं? एक पॉइंट करायचं आपण, एक पॉइंट सोबत सोबत. फर्स्ट पॉइंट आपण करू. ठीक आहे, बी रेडी. फर्स्ट पॉइंट काय होता आपला? दाखवा कोणीतरी मला. कुठं आहे फर्स्ट? व्हेरी गुड. हां, चला तर एक पॉईंट आपण सोबत करू. हे तुम्हाला मेडिटेशन मी देतो. तुम्ही रोज हे 13 पॉईंट करायचे आणि मग मला सांगा, हाय एनर्जीमध्ये ऑटोमॅटिकली जाल तुम्ही. ओके, यू विल ट्यून्ड टू हाय एनर्जी. आणि तुम्हाला दिसेल की ज्या गोष्टी अडलेल्या आहेत, जसं मॅडमने शेअर केला आता एक्सपिरियन्स थोड्या वेळ आधी, की मी निर्णय घेऊ शकत नव्हते, ते गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. तर तशा काही गोष्टी होतील तुमच्यासोबत ऑटोमॅटिकली. ओके, नाव लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली. मी मेडिटेशनचा ऑडिओ लावतोय. सर्वांना रेडी बसायचं आहे. रेडी एव्हरीवन? फर्स्ट पॉईंट आपण सोबत करू फक्त. ओके, मग बाकीचे 12 पॉईंट तुम्ही घरी करा, है ना, होमवर्क. चला, रेडी आहात? रेडी? बरं, एक गोष्ट मी सांगतो, 3 मिनिटं करायचं असते बरं फर्स्ट पॉईंट. तर तुमचे जर हात दुखले, थांबा, खाली ठेवा कृष्णा सर, खाली ठेवा, इतक्या लवकर नका करू, हात दुखतील तुमचे. तर हात जर दुखले तुमचे, पहिले 1-2 दिवस तुम्हाला त्रास होईल, तिसऱ्या दिवशीपासून सवय होईल. जर हात दुखत आले तर खाली घ्यायचे काही सेकंदासाठी आणि पुन्हा वर ठेवायचे. ओके, डोळे बंद असतील, लक्ष पूर्ण ऑडिओवर असेल. रेडी? रेडी? चलो, 1, 2, 3 अँड गो. जेव्हा हात आपल्या ठेवायला सांगतील सर्वांचे तेव्हा ठेवायचे. मी मनापासून स्वागत करते सध्या डोळे बंद करून आणि ऐकायचं फक्त. मनापासून मी आदर करते. आवाज येतोय? रेकीच्या या दुनियेत आपला प्रवास परिपूर्ण हो अशी मी कामना करते. शांतपणे अर्धपद्मासनात मांडी घालून बसा अथवा खुर्चीवर पण बसू शकता. पाठीचा कणा ताठ असू द्या. आजूबाजूला डिस्टर्ब किंवा डिस्ट्रॅक्ट होणार नाही याची काळजी घ्या. शांतपणे डोळे मिटा. दोन्ही हात जोडून मनात प्रार्थना करा. मी एक रेकी बालक आहे. माझ्या हृदयातून निघालेल्या स्वच्छ धवल प्रकाशात मी आच्छादित आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला आनंदमय आणि यशस्वी दिवस आहे. मी सर्वांचा आदर करते. मी सर्वांचा आदर करते. रेकी प्रत्येक वेळी मला संपूर्ण संरक्षण देते. माझं व्यक्तिमत्व प्रभावशाली आणि आकर्षक आहे. माझं व्यक्तिमत्व प्रभावशाली आणि आकर्षक आहे. संपूर्णता, सुखमय आणि समृद्ध जीवनाचा मी आनंद अनुभवत आहे. मी माझ्या सर्व गुरूंना नमन करून स्वतःला धन्यवाद देते. मी रेकीला धन्यवाद देते. मी स्वतःला धन्यवाद देते आणि मी माझ्या शरीराला पण धन्यवाद देते. दोन्ही हातांमध्ये ऊर्जेचा प्रवाह अनुभवा. फील करा हातातील उबदारपणा किंवा थंडगारपणा अथवा टिंगलिंग म्हणजेच मुंग्या येणे. त्याकडे लक्ष द्या, अनुभव घ्या आणि हलकेच आता हात सहज आता हात ठेवायचे आपल्याला, म्हणजे क्राऊन चक्रावर ठेवा. उबदारपणा अनुभवा. ऑडिओकडे लक्ष द्या. गरमपणाचा अनुभव घ्या आणि आता अफर्मेशन्स करा. आपल्याला स्वयंसूचना द्यायच्या आहेत. मी माझे जीवन सकारात्मक दिशेने बदलत आहे. मी माझे जीवन सकारात्मक दिशेने बदलत आहे. जीवनातील केवळ सकारात्मकतेला
मी जागृत आहे. जीवनातील केवळ सकारात्मकतेला मी जागृत आहे. जो जसा आहे तसा मी त्याचा स्वीकार करते आहे. जो जसा आहे तसा मी त्याचा स्वीकार करते आहे. व्यक्ती, परिस्थिती, वस्तू इत्यादी सर्वांचा मी स्वीकार करते आहे. व्यक्ती, परिस्थिती, वस्तू इत्यादी सर्वांचा मी स्वीकार करते आहे. जे जसं आहे ते तसं आहे. मी सर्वांचा स्वीकार करते आहे. माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशी दैवीय शक्तीने भरत आहेत. माझ्या संपूर्ण शरीरातल्या प्रत्येक पेशी दैवीय शक्तीने भरत आहेत. माझी ही स्वाभाविक स्थिती आहे. माझी ही स्वाभाविक स्थिती आहे. मी माझे जीवन सकारात्मक दिशेने बदलत आहे. मी माझे जीवन सकारात्मक दिशेने बदलत आहे. जीवनातील केवळ सकारात्मकतेला मी जागृत आहे. जीवनातील केवळ सकारात्मकतेला मी जागृत आहे. जो जसा आहे तसा मी त्याचा स्वीकार करते आहे. जो जसा आहे तसा मी त्याचा स्वीकार करते आहे. व्यक्ती, परिस्थिती, वस्तू इत्यादींचा सर्वांचा मी स्वीकार करते आहे. मी स्वीकार करते आहे. आता ओके. हलकेच हात बेल वाजते, प्रत्येक 3 मिनिटानंतर एक बेल वाजते. ओके, वापस यायचं आहे नॉर्मल पोझिशनमध्ये. प्रत्येक 3 मिनिटानंतर एक बेल वाजेल. बेल वाजल्यानंतर तुम्हाला पॉईंट चेंज करायचा आहे. डोक्यावरून दुसरा पॉईंट, नंतर तिसरा पॉईंट, नंतर चौथा, असं 13 पॉईंट करायचे आहे तुम्हाला. ओके, सो हे 13 पॉईंट, प्रत्येक पॉईंटवर 3 मिनिट, असं तुमचं टोटल 39 मिनिटाचं मेडिटेशन होते. याला म्हणतात गायडेड मेडिटेशन. ओके, जे की अगदी पॉवरफुल आहे, कारण याच्यामध्ये बोलले जाणारे जे सेंटेन्सेस आहेत ते सेंटेन्सेस तुमचा सबकॉन्शियस माइंड डिझाईन करतात आणि त्यामुळे तुमच्या जे पाहिजे त्या गोष्टी लवकर लवकर होतात. ओके, सो असं आपण कधी बोलतो का की मी अ, सकारात्मक दिशेने माझ्या जीवनाला बदलत आहे, असं आपण बोलतो कधी? कधीच नाही बोलत आपण, कारण आपल्याला माहीतच नाही की अफर्मेशन्स कशा करायचे असतात. सो इथे एक राईट अफर्मेशन तुम्हाला क्रिएट करून दिलेले आहेत. हा ऑडिओ आहे. हा ऑडिओ मी तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करणार आहे आता. ओके, आता म्हणजे जेव्हा बॅच संपेल तेव्हा. आणि तुम्हाला रोज हा ऑडिओ ऐकायचा आहे उद्यापासून. आजपासून केलं तर फारच छान, आणि जर नाही आजपासून जमलं तुम्हाला तर उद्यापासून करायचं आहे तुम्हाला 7 दिवस. किती दिवस? 7 डेज. 7 डेज सेल्फ स्टडी आहे ही तुमची. जे लोक करतील त्यांना तशा तशा गोष्टी दिसतील. हात जर का दुखले तुमचे तर काही सेकंदासाठी खाली घ्या, पुन्हा वर ठेवा. तुमचे हात जर का दुखत असतील तर हे या गोष्टीचं प्रूफ आहे की तुम्ही हेल्थवर काम केलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आपण फिट नाही आहोत. 3 मिनिटे हात नाही ठेवू शकत आपण असे. काही लोक असं चालू होतं काही लोकांचं. नाही, म्हणजे आपण फिट नाही आहे. काम करणं गरजेचं आहे. राईट. सो ते कामही होईल याच्यात ऑटोमॅटिक तुमचं, काळजी नका करू. 2-3 दिवसात तुम्हाला ते सवय होईल. स्ट्रेंथ वाढेल तुमच्या बॉडीची स्ट्रेंथ. बॉडीची जेव्हा स्ट्रेंथ वाढेल माइंडची पण स्ट्रेंथ वाढेल ऑटोमॅटिक. आणि हे दोन्ही स्ट्रेंथ वाढलं की तुमची स्ट्रेंथ वाढेल ऑटोमॅटिक. ठीक आहे, किती लोक करतील हे मेडिटेशन खरोखर सांगा. टाईप मी इन द चॅट बॉक्स. ठीक आहे, कराल तर तुमचाच फायदा आहे, माझा थोडी काही फायदा आहे त्याच्यात. ठीक आहे, सो मी तुम्हाला शेअर करून देईल हे नोट्स. ठीक आहे, सो हे होतं आपलं आजचं सेशन. आता मी काही महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. ओके, तर ज्या लोकांना सेशन सोडून जायचं असेल ते जाऊ शकतात, कारण आजचं सेशन संपलेलं आहे. उद्या आपण एका नवीन विषयावर चर्चा करू. उद्या आपण समजून घेऊ रेकीचे 5 नियम काय आहेत. ओके,
आणि ते 5 नियम आपल्या आयुष्यात कसे काम करतात हे आपण उद्या शिकणार आहोत. पण आजचे जे शेवटचे 10-15 मिनटं आहेत आता, हे फार महत्त्वाचे आहेत त्या लोकांसाठी ज्यांना रेकी पुढं शिकण्याची इच्छा आहे. जनरली आज जे मी तुम्हाला आता सांगतोय हे मी 5व्या दिवशी सांगतो, म्हणजे उद्या. पण मी तुम्हाला एक दिवस आधी याच्यासाठी सांगत आहे की तुम्हाला एक चान्स मिळावा त्या गोष्टी ॲडजस्ट करण्याचा. कारण मी तुम्हाला दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी सांगितलं की मला प्रॉब्लेम आहे हे नाही बोलायचं. हे बोलायचं की आय हॅव अ चॅलेंज अँड आय विल सॉल्व दॅट चॅलेंज. माझ्याकडे एक चॅलेंज आलेलं आहे, ते चॅलेंज मी सॉल्व करेल, ते चॅलेंजला मी पूर्ण करेल. राईट? ओके. सो आता मी तुम्हाला सेकंड आणि थर्ड लेवलची माहिती देणार आहे की सेकंड आणि थर्ड लेवल काय आहे, ते कधी चालू होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकणार आहात, ते तुम्ही का केलं पाहिजे, ते करून तुम्हाला काय फायदा होईल, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या 10 मिनिटात सांगणार आहे. ज्या लोकांना ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी इथे थांबायचं. मी 2 सेकंदाचा वेळ देतो. बाकी लोक ही बॅच लीव्ह करून जाऊ शकतात. ठीक आहे? आणि तुम्हाला सर्टिफिकेट ज्या लोकांना पाहिजे आहेत परवाच्या दिवशीच मिळतील तुम्हाला, म्हणजे संडेला तुम्हाला सर्टिफिकेट मिळतील. त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे, जो फॉर्म तुम्हाला चॅटबॉक्समध्ये आलेला आहे. हा फॉर्म जर का तुम्ही भरलेला असेल तरच तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, हे पण मी तुम्हाला सांगतो. उगाच मग मेसेज करून सर्टिफिकेट मागत बसायचं नाही. हा फॉर्म भरलेला असेल तरच तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. आणि ज्यांना बाकी काही क्वेरी असली त्यांच्यासाठी 7507253253 हा नंबर आहे. ओके. सो मी आशा करतो की ज्यांना लीव्ह करायची होती त्यांनी लीव्ह केलं असेल. आता मी माझ्या पुढच्या स्टेपकडे जातो. माझी पुढची स्टेप ही आहे की मी तुम्हाला लेवल 2 आणि लेवल 3 बद्दल माहिती सांगणार आहे. सो रेकी लेवल 1 तुम्ही आता शिकत आहात, ज्याच्यामध्ये तुमची 10% एनर्जी ॲक्टिवेट होते. म्हणजे तुम्ही जे काही करता हे सेल्फसाठी करता, स्वतःसाठी फक्त. पण तुम्हाला जर का घरच्या लोकांना, इतरांना मदत करायची असेल या अल्टरनेटिव्ह थेरपीच्या माध्यमातून, तर तुम्ही 100% एनर्जी ॲक्टिवेट केली पाहिजे. आणि ते 100% एनर्जी ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला लेवल 1, 2, 3 हे 3 लेवल मिनिमम करणं गरजेचं आहे. मिनिमम. ओके. त्यानंतर जर का तुम्हाला पुढं समाजकार्य करायचं, पैसे कमवायचे आहेत किंवा अजून काही करायचं आहे, रेकीला अजून चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे, तर तुम्ही मास्टर ग्रँड मास्टर करू शकता. तो एकत्र कोर्स आहे, तो 1.5 महिन्याचा आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. आणि हा जो कोर्स आहे लेवल 2 आणि लेवल 3 हा जवळजवळ 16 ते 18 दिवसाचा कोर्स आहे. ह्याची बॅच चालू होणार आहे 10 डिसेंबरला. लिहून घ्या तुमच्याकडे, 10 डिसेंबरला याची बॅच चालू होणार आहे. आणि याची फीज काय असते, याचं स्ट्रक्चर काय असते, ते आपण आता बघायचं. ज्यांना बघायचं असेल तेच लोक इथं असतील अशी मी आशा करतो. ठीक आहे. तर थोडं फास्ट फास्ट सांगेल मी, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. ओके. सो हे मी जनरली शनिवारी म्हणजे शेवटच्या दिवशी सांगत असतो. पण मी आज तुम्हाला याच्यासाठी सांगतो की तुम्हाला तेवढा वेळ मिळावा सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करण्यासाठी. ओके. आणि कदाचित मी उद्या नसेल तर माझी एक टीम मेंबर आहे, ते तुमचं सेशन घेऊ शकते कदाचित. शक्यतोवर मी असेलच. ओके. सो 18 दिवसाचा हा रेकी लेवल 2 आणि लेवल 3चा प्रोग्राम आहे, जो याच्यानंतर असतो. हा प्रोग्राम संपल्यानंतर, हा प्रोग्राम शनिवारी संपेल, मग तुम्ही 7 दिवसाची प्रॅक्टिस कराल आमच्यासोबत आणि मग तुम्ही लेवल 2 लेवल 3 प्रोग्राम कराल. याला म्हणतात कम्प्लीट हिलिंग हिलर प्रोग्राम. कम्प्लीट हिलिंग हिलरचा अर्थ आहे की तुम्ही एक हिलर होता, दुसऱ्यांना मदत करू शकता, दुसऱ्यांना तुम्ही बरं करू शकता. हा प्रोग्राम आम्ही याच्यासाठी घेतोय कारण की आमचं एक मिशन आहे की आम्हाला 10,000 हीलर बनवायचे आहे इन महाराष्ट्र. सो दॅट ते दुसऱ्या दुसऱ्या लोकांना, अजून लोकांना मदत करतील आणि लोकांच्या जीवनातले जे काही अडचणी आहेत, शारीरिक स्तरावर, भौतिक स्तरावर, मानसिक स्तरावर, आध्यात्मिक स्तरावर, त्या अडचणी कुठंतरी दूर होतील. ओके. जे काही लोक आज स्ट्रगल करतायत, स्ट्रेसमध्ये आहेत, भांडणं होतात, रिलेशन खराब होतात, पैसा नाही आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्यातून ते कुठंतरी होतील, बाहेर निघतील, त्यासाठी. ओके. सो वी आर ऑन मिशन ऑन दॅट. आणि त्यासाठी आम्ही ग्रँड मास्टरसुद्धा तयार करतोय, म्हणजे आमच्यासारखे लोक की जे पुढे जाऊन अजून शिकवतील. ह्याच्यामध्ये तुम्हाला अर्निंग पोटेन्शियल पण आहे, काळजी करू नका. असं नाही की हे समाजसेवा आहे, याच्यामध्ये समाजसेवा पण आहे, याच्यामध्ये पैसा पण मिळेल तुम्हाला. म्हणजे अर्निंग पण कराल तुम्ही, ब्लेसिंग्स पण मिळतील तुम्हाला लोकांच्या, आणि रिस्पेक्ट पण मिळेल. ह्या तिन्ही गोष्टी मिळतील. पैसा कमवणे फार सोपं आहे, लक्षात ठेवा. पण एखाद्याचा आशीर्वाद मिळवणे हे फार कठीण आहे आजच्या दुनियेमध्ये. येस, नो, ॲग्री करता तुम्ही? सो रेकीच्या माध्यमातून त्या तिन्ही गोष्टी तुम्हाला मिळतील. काय काय? पैसा, रिस्पेक्ट आणि आशीर्वाद, हे तिन्ही गोष्टी तुम्हाला मिळतील. सो प्रत्येक घरात एक ग्रँड मास्टर तयार व्हावा अशी आमची इच्छा आहे. माझी इंट्रोडक्शन तुम्हाला माहिती आहे, हे काही मी पुन्हा देत बसणार नाही, शॉर्टकटमध्ये पुढे घेतो. हे हे जे काही गोल्स आहेत हे मी अचीव केले माझ्या जीवनामध्ये. ओके. हे पण मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. ओके. सो रेकीच्या सेकंड डिग्रीमध्ये तुम्ही काय शिकाल, तर सेकंड डिग्रीमध्ये तुम्ही काही ॲडव्हान्स गोष्टी शिकता. जसं की तुम्ही आज शिकले ऑरा क्लिनिंग समजा.
काल परवा शिकले तुम्ही ऑरा क्लिनिंग. आता उद्या तुम्ही वॉटर चार्जिंग शिकाल, की वॉटरला कसं चार्ज करायचं, पाण्याला कसं चार्ज करायचं, आपल्या घरात जे अन्न आपण खातो त्याला कसं चार्ज, त्याचे ॲडव्हान्स टेक्निक शिकाल तुम्ही सेकंड डिग्रीमध्ये. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काही सिम्बॉल्स असतात, जसं ओम काढतो आपण आपल्या घरामध्ये, स्वस्तिक काढतो आपण आपल्या घरामध्ये. असे जापनीज काही सिम्बॉल आहेत ज्याचे नाव आहे होन्शा जेशोनेन, सेहेकी, चोकुरे, मेलून, झोनार आणि हार्थ. या प्रत्येक सिम्बॉलचा एक एक फायदा असतो, एक एक गोष्टीसाठी हे वापरले जातात. जसं कुणाची पाठ दुखत असेल, पाठीचा प्रॉब्लेम असेल, तर त्याला तुम्ही मेलून सिम्बॉलचा वापर करू शकता. एखाद्याच्या रिलेशनशिपमध्ये काही अडचण असेल तर झोनारचा वापर करू शकता. एखाद्याचं लग्न होत नसेल किंवा झाल्यावर टिकत नसेल, त्या ठिकाणी तुम्ही हारचा वापर करू शकता. असे वेगवेगळे त्या वेगवेगळ्या सिम्बॉलचे फायदे आहेत, ते तुम्हाला मी नंतर सांगेल सेकंड डिग्रीमध्ये. ओके. तर हे सिम्बॉल कसे काढायचे आणि हे कसे वापरायचे हे तुम्ही शिकता. त्यानंतर डिस्टन्स हिलिंग. एखादा व्यक्ती समजा तुमच्यापासून 200, 400, 500, 1000, 10,000 किलोमीटर दूर आहे, तर त्या व्यक्तीला तुम्ही कसं हिलिंग करणार. तुम्ही घरी आहात, तुमचे हस्बंड ऑफिसमध्ये आहेत, तुम्ही घरी आहात, तुमचे मुलं शाळेमध्ये गेले, त्याला हिलिंग करायचं आहे, तब्येत खराब आहे, कुठे बाहेर गावी राहतात, त्या ठिकाणी तुम्ही कसं हिलिंग करणार. त्याच्या काही पद्धती आहेत, जसं फोटो फ्रेम, फोटो, सामूहिक म्हणजे ग्रुप हिलिंग, उशी पद्धती, स्वयंघोषणा पद्धती, हे सगळ्या पद्धती तुम्ही शिकाल, हिलिंग पद्धती. ओके. की ज्याचा वापर करून तुम्ही इतरांना काय करू शकता, बरं करू शकता, मदत करू शकता, त्यांना चांगलं वाटू शकते. आपले आई वडील असतात, म्हातारे असतात, दुसरीकडे राहतात, त्यांना काही त्रास असतो, ते तुम्ही, व्यसन असेल काही, ते पण तुम्ही सोडवू शकता याच्या माध्यमातून. वेगवेगळ्या उपचार पद्धती, जसं की रायटिंग करून तुम्ही कसं हिलिंग करू शकता. कॅन्डल म्हणजे आपल्या घरात जी मेणबत्ती असते त्याचा वापर करून तुम्ही कसं हिलिंग करू शकता. एनर्जी बॉल काय, हे तुम्ही सगळं शिकाल. त्यानंतर इंटेन्शनल रेकी म्हणजे लेखन पद्धती, आणि इंटेन्शनल एक बॉक्स बनवायचा असते, त्याच्या माध्यमातून तुम्ही कसं रेकी कराल हे तुम्हाला सगळं शिकवलं जाते सेकंड लेवलमध्ये. त्यानंतर नकारात्मक बाधा. बऱ्याचदा घरामध्ये निगेटिव्हिटी असते, माणसांमध्ये निगेटिव्हिटी येते, रिलेशनमध्ये निगेटिव्हिटी येते. ते निगेटिव्हिटी कशी दूर करायची. डिप्रेशन, अँझायटी, मग असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, स्ट्रेस असतो, ह्या अशा गोष्टी होतात आहे ना. तर त्याला त्याला कसं दूर करायचं. बँक अकाउंटमध्ये निगेटिव्हिटी येते बऱ्याच वेळा, की बँक अकाउंटमध्ये पैसे येतात, राहतच नाही. माझ्याजवळ पैसे येतात पण सर येतात भरपूर, महिन्याला मी 4, 5, 6 लाख रुपये, 10 लाख रुपये कमवतो, पण हातात काहीच नाही उरत. त्याचा अर्थ काय, निगेटिव्हिटी आहे काहीतरी त्याच्यासोबत. स्पिरिच्युअल मनी आहे का तो, हे सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये शिकाल. पिलर एक्सरसाइज, सॉल्ट थेरपी, वॉटर थेरपी, ग्राउंडिंग आणि नेचर वॉक, हे सगळं तुम्ही याच्यामध्ये ॲडव्हान्स लेवलवर शिकणार आहात. त्यानंतर जसं आज मी मेडिटेशन तुम्हाला दिलं, तसं सेकंड लेवलचं मेडिटेशन तुम्हाला मिळेल. आज तुम्हाला फर्स्ट लेवलचं मिळणार आहे, सेकंड लेवलचं मिळेल, आणि सेकंड लेवलची दीक्षा मिळेल. हे दीक्षा फार इम्पॉर्टंट आहे, कारण ही दीक्षा झाल्यानंतर तुम्ही पुढचं काम करू शकता. ओके. हे झाली सेकंड लेवल. सेम टू सेम अशाच प्रकारे तुमची थर्ड लेवल होईल. सेकंड लेवल तुमची 7 ते 8 दिवसाची असेल. ते संपल्यावर रोज क्लास होते, क्लास रोज असतो. ओके. 7 दिवस ते क्लास झाला की 8व्या दिवशी तुमची थर्ड लेवल चालू होईल. याच्यामध्ये एक मास्टर सिम्बॉल तुम्ही शिकाल, ज्याचं नाव आहे डायक्युमो. आता हे नावं सगळे जॅपनीज आहे, त्यामुळे तुम्हाला आजच लक्षात राहणार नाही, काळजी करू नका. ओके. मास्टर सिम्बॉल एक शिकाल, डायक्युम्यू. त्यानंतर तुम्ही बाकीचे सगळे जे सिम्बॉल आहे त्याचं रिव्हिजन शिकाल, त्याचं पॉवर वाढवाल, त्याचं कसं तुम्ही अजून फायदे घेऊ शकता ते तुम्ही शिकाल. जसं घरामध्ये निगेटिव्हिटी असेल ते काढण्यासाठी मोटर झेनॉन वापरू शकता. ऑफिसमध्ये निगेटिव्हिटी असेल ते त्याची वापरू शकता. लहान मुलं घरात असतील, खूप उड्या मारत असतील, दंगामस्ती करत असतील, त्यांना शांत करण्यासाठी मारा वापरू शकता. त्यांना कधी टेम्परेचर आलं, आजारी पडले, ताप आहे, सर्दी खोकला काही आहे, त्याच्यासाठी मारा वापरू शकता. हे सगळं तुम्ही शिकाल. त्यानंतर रायझिंग कॉन्शियसनेस, रिमेंबरिंग आणि करेज, हे 3 एक्स्ट्रा सिम्बॉल. एखादी वस्तू कुठेतरी ठेवली तुम्ही आणि तुम्ही विसरून गेले कुठं आहे ती वस्तू, महत्त्वाचे डॉक्युमेंट असतील, घराची चावी असेल, गाडीची चावी असेल, तुम्ही विसरले, सापडतच नाही आहे तुम्हाला 2-3 दिवस झाले, त्यावेळी तुम्ही रिमेंबरिंग सिम्बॉलचा वापर करू शकता, करेज सिम्बॉलचा वापर करू शकता. जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे, काहीतरी मोठं काम करायचं त्यावेळेस, तर हे सगळे सिम्बॉल तुम्हाला शिकवले जातील. ठीक आहे. त्यानंतर सायकिक सर्जरी. सर्जरी असते एक, आणि एक असते सायकिक सर्जरी. म्हणजे कुठल्याही सुईचा, कुठल्याही चाकूचा वापर न करता तुम्ही एखाद्या माणसाची सर्जरी कशी कराल, त्याला म्हणतात मेंटल. सायकिक सर्जरी म्हणजे मेंटल सर्जरी. म्हणजे त्याच्या डोक्यात काही सवयी असतात. काही लोक वारंवार हात दुखतात, काही लोक वारंवार थुंकतात, काही लोकांना सवयी असतात खराब वेगवेगळ्या, है ना, काही पिण्याची सवय, खाण्याची सवय. तर त्याच्यासाठी तुम्ही सायकिक सर्जरी करू शकता. काही लोकांना भीती वाटते अचानकच, है ना, काही लोकांना असं वाटतं की कोणीतरी माझ्या मागे उभं आहे, काही लोकांना असं वाटतं कोणीतरी मला येऊन हे म्हणजे असे वेगवेगळे आजार असतात लोकांना, मानसिक आजार, त्यासाठी तुम्ही सायकिक सर्जरी शिकू शकता. आणि हे जेव्हा तुम्ही इतरांवर करता, किंवा याचा जेव्हा तुम्ही इलाज करता इतरांचा, तेव्हा तुम्ही त्यांना चार्जेस पण घेऊ शकता बरं का. 1000 रुपये, 2000 रुपये, जे काय तुमचे चार्जेस ते त्याच्याबद्दलही तुम्हाला आम्ही माहिती देऊ. त्यानंतर चक्र संतुलन.
है ना. चक्र संतुलन म्हणजे 7ही चक्राला आपल्याला बॅलन्स कसं करायचं, त्यांना ॲक्टिवेट कसं करायचं हे आपण शिकतो. त्यानंतर ॲट्युनमेंट म्हणजे दीक्षा, हे आपण शिकतो. ओके, की दीक्षा आपण घेतो 3rd लेवलची. ओके, तर अशा प्रकारे तुमचा 2nd आणि 3rd लेवलचा काय असणार आहे, सिलेबस असणार आहे. किती लोकांना